हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे सामाजिक. टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे 2 भाग केलेत. सामाजिकचं आजचं आपलं हे पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली जी न्यूज आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. भारतामध्ये संशोधन क्षेत्राला बळकटी यावी म्हणून एका संस्थेची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन. ही संस्था महत्त्वाची आहे कारण या संस्थेच्या स्थापनेसाठी संसदेमध्ये एक विधेयक मांडण्यात आलं आणि दोन्ही सभागृहानं ते विधेयक मोठ्या बहुमतानं मंजूर त्या ठिकाणी केलेलं आहे. काय संस्था आहे थोडी डिटेलमध्ये आपल्याला बघायची आहे. जे काही माझे मित्रमैत्रिणी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. कारण राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3 त्याच्यामध्ये HRD नावाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये HRDमध्ये तुम्हाला भारतातील शिक्षण हा टॉपिक आहे आणि शिक्षण टॉपिकमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. त्यामुळं येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला देखील हा टॉपिक थोडा महत्त्वाचा आहे. ओके, सो काय आहे राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान म्हणजेच नॅशनल रिसर्च फाउंडेशन किंवा त्याला आपण NRF असं देखील इथून पुढे म्हणणार आहोत. NRFची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ही जी काही NRF आहे त्याची शिफारस जी काही आपलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं होतं 2020 त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. सो महत्त्वाचं आहे, शॉर्टमध्ये लिहून ठेवा. NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची होती. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं फाउंडेशन स्थापन केलं जावं म्हणून तरतूद किंवा शिफारस करण्यात आली होती. यासाठी संसदेमध्ये कुठलं विधेयक मांडण्यात आलं? अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक 2023. दोन्ही सभागृहामध्ये जितेंद्र सिंह जे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आहेत त्यांनी हे विधेयक मांडलं. लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. इथं पंतप्रधान, गृहमंत्री, शिक्षण मंत्री यांचं नाव देऊ शकतात, परंतु केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलेलं आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, लोकसभेनं 7 ऑगस्टला मंजुरी दिली, राज्यसभेनं 9 ऑगस्टला मंजुरी दिलेली आहे. जरी आपण जुलै महिन्यातल्या चालू घडामोडी बघत असलो तरी 26 किंवा 27 जुलैला हे विधेयक लोकसभेमध्ये मांडण्याची प्रोसेस सुरू झाली होती आणि मंजुरी मात्र 7 ऑगस्टला दिलेली आहे. त्यामुळं हे डिटेलमध्ये घेण्यासाठी मी त्या ठिकाणी ऑगस्टमधली न्यूजच त्या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, ह्याच्यामुळं परिणाम काय झालेला आहे तर याच्यापूर्वी जे काही विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ कायदा 2008 होता तो आता रद्द झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी याच्यापूर्वी विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ कायदा 2008 करण्यात आला होता, तो रद्द झालाय. प्लस या कायद्याच्या अंतर्गत विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ जे आहे ते विसर्जित म्हणजे ते पण आता विसर्जित किंवा नष्ट करण्यात आलेलं आहे. सो हे नवीन विधेयक आल्यामुळं किंवा ही नवीन संस्था स्थापन झाल्यामुळं पूर्वीचा एक कायदा आणि पूर्वीचं एक मंडळ जे आहे ते रद्द किंवा विसर्जित झालेलं आहे. त्यामुळे प्रश्न आयोग विचारू शकतं की नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्यामुळं कोणती संस्था विसर्जित झालेली आहे? विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळ त्या ठिकाणी विसर्जित झालेलं आहे. हे जे काही NRF आहे त्याचं उद्देश काय आहे तर विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये सुसूत्रता म्हणजे कोऑर्डिनेशन आणणं. जे काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि आपलं रिसर्च सेक्टर आहे त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणं, प्लस विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन क्षमता वाढवणं. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रिसर्च आणणं आणि त्याला प्रमोशन करणं हा या नॅशनल रिसर्च फाउंडेशनचा उद्देश त्या ठिकाणी आहे. या नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद आहे आणि हे फार जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला आयोग विचारू शकतं की नॅशनल रिसर्च फाउंडेशनसाठी पुढच्या 5 वर्षासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर 50,000 कोटी. आता ही 50,000 कोटी जी आहे त्यातली 14,000 कोटी म्हणजे 30% रक्कम जी आहे ती केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे. हे पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एकूणपैकी किती केंद्र सरकार देणार आहे तर 14 कोटी, राहिले किती 36,000 कोटी. आता हे 36,000 कोटी कसे गोळा केले जाणार आहे तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे काय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स ONGC आहे, सेल आहे, गेल आहे, भेल आहे यांच्या माध्यमातून काही रक्कम दिली जाईल. काही उद्योग आहेत, फाउंडेशन्स आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, खाजगी क्षेत्र आहे त्यांच्याकडून जी काही गुंतवणूक केली जाईल त्याच्या माध्यमातून 36,000 कोटी असतील. ओके, पण प्रामुख्याने तुम्हाला प्रश्न विचारताना एकूण किती तरतूद आहे? 50 पैकी 14,000 देणार आहे केंद्र सरकार आणि उर्वरित
काही उद्योग असतील, काही संशोधन मंडळं असतील, काही खाजगी क्षेत्र असतील यांच्याकडून 36,000 कोटी म्हणजे उर्वरित 70% रक्कम आहे. 2023 ते 28साठी संशोधन क्षेत्रासाठी ही 50,000 कोटींची रक्कम त्या ठिकाणी दिली जाणार आहे. आता हे जे काही विधेयक आहे त्या विधेयकातील तरतुदी बघूयात, कारण नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या संदर्भात सगळ्या बाबी ज्या आहेत त्या विधेयकामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. आता हे विधेयकातल्या तरतुदी काय आहेत बघा. NRF म्हणजेच नॅशनल रिसर्च फाउंडेशन ही देशातील खालील क्षेत्रातील कुठल्या कुठल्या क्षेत्रांसाठी संशोधन, नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन आणि उद्योजकतेसाठी धोरणात्मक दिशा प्रदान करणारी सर्वोच्च संस्था असेल. म्हणजे काही विशिष्ट क्षेत्रांसाठी NRF जी आहे ती अपेक्स बॉडी असेल किंवा अपेक्स इन्स्टिट्यूशन असेल म्हणून सांगितलेलं आहे. कशासाठी? गणित आणि नैसर्गिक विज्ञान, मॅथमॅटिक्स आणि नॅचरल सायन्स जे आहे त्याच्या संदर्भात ज्या काही संस्था आहेत त्याच्यासाठी सर्वोच्च संस्था म्हणून NRF काम करेल. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, पर्यावरण आणि पृथ्वी विज्ञान म्हणजे एन्व्हायरमेंट आणि अर्थ सायन्स, नंतर हेल्थ अँड ॲग्रिकल्चर म्हणजेच आरोग्य आणि कृषी, नंतर मानविकी आणि सामाजिक विज्ञान म्हणजे ह्युमन अँड सोशल सायन्स. या क्षेत्रामध्ये भारतामध्ये ज्या ज्या काही संस्था काम करत आहेत त्या संस्थांची अपेक्स संस्था म्हणजेच NRF म्हणजे या क्षेत्रामध्ये किंवा या संस्थांमध्ये जे काही संशोधन असेल, इनोव्हेशन असेल, ओके, एंटरप्रेनरशिप असेल किंवा उद्योजकता असेल ह्याच्यासाठी अपेक्स बॉडी म्हणून कोण काम करेल? NRF असं विधेयकामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या NRFचं काम काय असणार आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण म्हटलं की संशोधनासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन आहे म्हणजे भारतामध्ये संशोधनाला बळकटी त्या ठिकाणी द्यायची आहे. म्हणजे काय तर संशोधन आणि विकासासाठी अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचा आराखडा व कार्यक्रम तयार करणे. सो बेसिकली रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी एक आराखडा तयार करणं. मग तो आराखडा कसा असेल? अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा असेल. सो लक्षात ठेवा, शॉर्टमध्ये R&D साठी एक फ्रेमवर्क तयार करणं आणि एक कार्यक्रम तयार करणं ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये रिसर्चला प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, विद्यापीठे असतील, महाविद्यालय असतील, संशोधन संस्था असतील यांच्यामध्ये संशोधन, विकास आणि संबंधित पायाभूत सुविधेच्या वाढीसला मदत आणि वित्त पुरवठा करणं. सो पहिली गोष्ट काय आहे? आराखडा आणि कार्यक्रम तयार करणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय करणं? फायनान्स करणं किंवा वित्त पुरवठा करणं. कोणाकोणाला? विद्यापीठे, महाविद्यालये आणि संशोधन संस्था. सो सगळ्यात महत्त्वाची ही दोन कामं त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. शॉर्टमध्ये लक्षात ठेवा आराखडा आणि कार्यक्रम. दुसरं लक्षात ठेवा मदत किंवा वित्त पुरवठा. तिसरं आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणं. रिसर्चमध्ये भारताला विविध आंतरराष्ट्रीय संस्था मदत करतील त्याला प्रोत्साहन त्या ठिकाणी देणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कारण सुरुवातीला आपण म्हटलं बघा इथं 36,000 कोटी कोणाकडून येणार आहेत? खाजगी क्षेत्राकडून येणार आहेत. मग खाजगी क्षेत्र पण या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, पैसे देतील, ह्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राद्वारे फाउंडेशनमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देतील. खाजगी समजा टाटा संस्था आहे, रिलायन्स आहे, ओके, बऱ्याच मोठ्या मोठ्या खाजगी संस्था आहेत ज्या रिसर्चमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्यांना सांगणं की आपण 50,000 कोटीची रक्कम उभा करतोय त्यासाठी तुम्ही गुंतवणूक करा. सो खाजगी आणि शानवी क्षेत्राद्वारे फाउंडेशनमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या सर्वांचं वार्षिक सर्वेक्षण करणं. जो काही आपण खर्च दिलेला आहे त्याचं इयरली ॲनालिसिस करणं की कशा प्रकारे खर्च या सर्व गोष्टींवर त्या ठिकाणी केला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण म्हटलं की 50,000 कोटी येणार आहेत, त्यातले 14,000 कोटी केंद्र शासन देणार आहे. 36,000 कोटींसाठी आपल्याला दुसऱ्यांना मदत मागावी लागणार आहे. मग त्यातले सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असतील, काही खाजगी संस्था असतील, काही आंतरराष्ट्रीय संस्था असतील, संशोधन संस्था असतील, यांच्याकडून आपण काय करणार आहेत? पैसे घेणार आहोत. मग फाउंडेशनला वित्त पुरवठा कसा असेल? केंद्र सरकारकडून काही अनुदान आणि कर्ज दिलं जाईल. नंतर काही लोकांकडून देणग्या येऊ शकतात, खाजगी व्यक्ती, खाजगी संस्था, ओके, एखादी NGO त्या ठिकाणी रिसर्च फाउंडेशनला काही डोनेशन्स देऊ शकतील किंवा या फाउंडेशनला जी काही रक्कम मिळालेली आहे ती रक्कम आपण दुसरीकडे तरी गुंतवू शकतो. त्यामुळं मिळालेल्या रकमेच्या गुंतवणुकीतून मिळालेले उत्पन्न,
2008 कायद्याअंतर्गत आपण सुरुवातीला 2008चा कायदा रद्द झाला म्हटलं. ओके, सो ह्या 2008च्या कायद्याअंतर्गत एक आपण मंडळ स्थापन झालं होतं म्हटलं होतं बघा, विज्ञान आणि अभियांत्रिकी. या विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधनासाठीच्या निधीसाठी सह सर्व रक्कम, म्हणजे 2008च्या अंतर्गत संशोधनासाठी जी काही रक्कम राखीव ठेवण्यात आली होती ती रक्कम पण यासाठी फायनान्स म्हणून काम करेल. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही फाउंडेशन आहे त्याला केंद्र सरकारकडून अनुदान दिलं जाईल, कर्ज दिलं जाईल, काही लोक देणग्या देतील. याच संस्थेमध्ये जी काही गुंतवणूक असेल, मिळालेली रक्कम असेल त्याच्या गुंतवणुकीतून देखील काही उत्पन्न त्या ठिकाणी येऊ शकते. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाटपाच्या उद्देशाने खालील निधीची स्थापना केली जाईल. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे एक फाउंडेशन आहे, याच्यामध्ये निधी जमा होणार आहे. मग ह्या निधीचा वाटप करण्यासाठी काही निधीची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे काही निधी आहे, त्या निधीच्या माध्यमातून विशिष्ट हेतूंसाठी त्या ठिकाणी फंडिंग केलं जाणार आहे. पहिला आहे अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन निधी. म्हणजेच याच फाउंडेशनच्या अंतर्गत एक निधी असेल, त्याचं नाव असेल अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन. या निधीचा वापर कशाला केला जाईल, या शिक्षण संस्थांमध्ये शिकवत असलेल्या लोकांचे पगार, त्यांना दिले जाणारे भत्ते आणि प्रशासकीय हेतू यांच्यासाठी खर्च होईल. नंतर इनोव्हेशन फंड त्या ठिकाणी असेल, म्हणजे कल्पकता निधी. समर्थित क्षेत्रातील उत्कृष्ट सर्जनशीलतेसाठी, जर जे काही उद्योग संस्था आहेत किंवा जे काही मोठ्या रिसर्च संस्था आहेत त्यांच्यामध्ये जे काही इनोव्हेशन होतं त्या इनोव्हेशनसाठी हा फंड वापरला जाईल. नंतर विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन निधी असेल, 2008 कायद्याअंतर्गत जे काही प्रकल्प सुरू केले होते त्या प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी देखील हा निधी वापरला जाणार आहे. कोणत्याही विशिष्ट प्रकल्पासाठी किंवा संशोधनासाठी एक किंवा अधिक विशेष उद्दिष्ट निधी. आणखीन एखादा नवीन प्रकल्प असेल किंवा नवीन संशोधन असेल तर त्या संशोधनासाठी हा निधी त्या ठिकाणी वापरला जाईल. हा एवढा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा नाही आहे. ओके, येस, ह्याचं लेखापरीक्षण म्हणजे हे जे काही वर्षात ह्याच्यामध्ये जो काही निधी जमा होणार आहे तो निधी योग्य गोष्टींवर खर्च होतोय का ह्याचं ऑडिटिंग करण्यासाठी कॅगची जबाबदारी असेल, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. ओके, यांच्याकडे जबाबदारी असेल, हे त्याचं ऑडिटिंग करतील. आता सर्वात महत्त्वाचा आपण मुद्दा बघणार आहोत ते म्हणजे हे जे काही नॅशनल रिसर्च फाउंडेशन आहे त्या नॅशनल रिसर्च फाउंडेशनचं स्ट्रक्चर कसं असेल, रचना कशा असेल. तर रचनामध्ये पहिला मुद्दा आहे प्रशासकीय मंडळ किंवा गव्हर्निंग बॉडी. लक्षात ठेवा, सगळ्यात गव्हर्निंग बोर्ड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की NRFचं जे काही प्रशासकीय मंडळ आहे त्याचा अध्यक्ष कोण असतो, तर त्याचा अध्यक्ष आहे पंतप्रधान. आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनचा प्रशासकीय मंडळाचा अध्यक्ष कोण आहे, तर तो पंतप्रधान आहे. नंतर एक उपाध्यक्ष आहे. ओके, उपाध्यक्ष आहे, पण उपाध्यक्ष एक नाही तर दोन आहेत. बघा, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री. कॅबिनेटमधले हे जे काही दोन मंत्री आहेत ते दोन मंत्री उपाध्यक्ष म्हणून काम करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक सदस्य सचिव असेल. तो सदस्य सचिव कोण असेल, राज्याचे देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार. इथं प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे की NRFच्या प्रशासकीय मंडळाचा प्रमुख किंवा अध्यक्ष कोण असतो, पंतप्रधान. किंवा उपाध्यक्ष कोणकोणते मंत्री असतात, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री त्या ठिकाणी कोण असतील, उपाध्यक्ष असतील. नंतर विज्ञान तंत्रज्ञान असेल, जैवतंत्रज्ञान असेल, विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभाग असतील, यांचे सचिव म्हणजे देशाच्या मंत्रालयामध्ये हे जे काही विभाग आहेत ते विभागांमध्ये सचिव दर्जाचे अधिकारी इथं असतील. नंतर अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार अध्यक्षांना असेल. अध्यक्षांना जर वाटलं की आपण काही ॲडिशनल मेंबरची नियुक्ती करू शकतो तर तो अधिकार अध्यक्षांचा असणार आहे. व्यावसायिक आणि उद्योग संस्थांमधले 5 व्यक्ती नेमू शकतो. सामाजिक विज्ञान आणि मानविकी क्षेत्रामधला 1 व्यक्ती नेमू शकतो. नैसर्गिक विज्ञान, अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रातला 6 लोकांची नेमणुकी त्या ठिकाणी करू शकतो. नंतर आहे एक CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी. त्याची नियुक्ती अध्यक्षांकडून केला जाईल. अतिरिक्त सचिव किंवा त्याहून अधिक दर्जाचा एखादा अधिकारी जो आहे तो त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करेल. परंतु लक्षात ठेवा, प्रश्न विचारताना तुम्हाला इथं जास्त शक्यता आहे की NRFच्या गव्हर्निंग बॉडीचा अध्यक्ष कोण आहे, पंतप्रधान. बाकीचे हे ऑप्शनल आहेत, हे एवढे केले नाही तरी काही अडचण नाही. तुम्हाला प्रश्न विचारताना अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य सचिव यांच्याबद्दलच प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ओके, नंतर बघितलं आपण, पहिलं बघितलं प्रशासकीय मंडळ. आता आपण बघणार आहोत कार्यकारी परिषद. कार्यकारी परिषद काय आहे, तर NRFने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाकडे असेल, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडे असेल. सो अंमलबजावणी, याचा अध्यक्ष कोण आहे बघा, मुख्य वैज्ञानिक सल्लागार. जो
या प्रशासकीय मंडळाचा सदस्य सचिव आहे मुख्य वैज्ञानिक सल्लागार, तो या कार्यकारी परिषदेचा कोण असतो, त्या ठिकाणी प्रमुख असेल. त्यामुळं दोन्ही ठिकाणचा प्रमुख कोण आहे ते तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ओके, येस. नंतर ह्याचे सदस्य कोण कोण आहेत प्रशासकीय मंडळाचे? विज्ञान तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, आरोग्य संशोधन, कृषी संशोधन आणि संरक्षण संशोधन यासह केंद्र सरकारच्या विविध विभागांचे सचिव. विविध जे काही संशोधन संस्था आहेत किंवा विविध विभाग आहेत, विज्ञान तंत्रज्ञान असेल, उच्च शिक्षण असेल, आरोग्य संशोधन असेल, ओके, कृषी असेल, यांच्या संदर्भात जे काही सचिव दर्जाचे अधिकारी असतील ते सचिव दर्जाचे अधिकारी सदस्य असतील. नंतर फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO हा पण सदस्य असेल. अध्यक्षांकडून नॉमिनेटेड किंवा नियुक्त झालेले त्या ठिकाणी व्यक्ती असतील. मॅक्सिमम 2 सचिव किंवा 3 तज्ज्ञ त्या ठिकाणी असतील. हे पण जास्त महत्त्वाचं नाही, प्रश्न विचारताना तुम्हाला इथं विचारला जाईल. कार्यकारी परिषदेचा अध्यक्ष कोण आहे, तर भारताचा मुख्य वैज्ञानिक सल्लागार. ओके, नंतर यांचं कार्य काय आहे त्या ठिकाणी कार्यकारी परिषदेचं, तर आर्थिक सहाय्य अनुदानासाठी अर्ज विचारात घेणे. एखाद्या संस्थेनं मदत करण्यासाठी किंवा अनुदानासाठी जर अर्ज केला असेल तर तो अर्जाचा विचार करणं. ओके, नंतर आर्थिक सहाय्यासाठी अर्ज, सहाय्याच्या विस्तारासाठी आवश्यकता, सहाय्य रद्द करण्याच्या कारणाबाबत विहित नियम तयार करणं. एखाद्या संस्थेला ऑलरेडी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असेल आणि तिनं आणखीन डिमांड केली की आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही आणखीन रिसर्च करू इच्छितोय परंतु आम्हाला फंडिंग कमी पडते, सो आम्हाला जो काही निधी तुम्ही देताय त्याचा विस्तार करा, किंवा एखाद्या संस्थेला निधी दिला आहे परंतु तो रद्द करायचा आहे, तर ह्या सर्वांच्या बाबतीत नियम तयार करणं हे कोणाचं काम आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचं आहे. नंतर NRFचं बजेट तयार करणं आणि त्याचे हिशेब सांभाळणं हे सगळं कोणाचं काम आहे, तर त्या ठिकाणी आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचं. सो बेसिकली NRFचे जे काही महत्त्वाचे निर्णय आहे ते त्या ठिकाणी प्रशासकीय मंडळाकडून घेतले जातील किंवा गव्हर्निंग बॉडीकडून घेतले जातील आणि त्याची जबाबदारी जी असेल पूर्ण करण्याची ती एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडं त्या ठिकाणी असणार आहे. ओके, भारताचा संशोधन आणि विकास क्षेत्रावर खर्च जो आहे तो GDPच्या 0.7% आहे. अमेरिकेमध्ये हाच खर्च 2.8 आहे, चायनामध्ये 2% त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ भारतामध्ये R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती GDPच्या केवळ 0.7% इतका खर्च त्या ठिकाणी केला जातो. ओके, आणि अपेक्षा आहे की हा खर्च थोडा वाढला पाहिजे, म्हणजे अराउंड 2% तो गेला पाहिजे. सो आउट ऑफ द बॉक्स जाऊन आयोगाने जर प्रश्न विचारला की भारतामध्ये R&D वरती किती GDPचा खर्च केला जातो, तर 0.7% हा खर्च केला जातो. क्विक रिव्हिजन करताना मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेनच की ह्याच्यामधले कुठले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. थोडा मोठा आणि किचकट मुद्दा आहे, तो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल की हे मुद्दे प्रामुख्याने तुम्ही चांगले लक्षात ठेवायचे आहे. ओके, येस. नंतर आहे बघा एक ब्लड डिसऑर्डर, त्याचं नाव आहे सिकल सेल ॲनिमिया. हे डिटेलमध्ये सांगेलच तुम्हाला मी, पण ह्या सिकल सेल ॲनिमियाचं आपल्याला देशातून निर्मूलन करायचं आहे. ह्यासाठी एक विशेष मिशन किंवा अभियान त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन, किंवा त्याला आपण नॅशनल सिकल सेल ॲनिमिया एलिमिनेशन मिशन त्या ठिकाणी म्हणू शकतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 3ला आरोग्य नावाचा टॉपिक आहे, तिथं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतानं खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत सिकल सेल ॲनिमियाचं निर्मूलन करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ओके, याचं उद्घाटन स्वतः केलं नरेंद्र मोदी यांनी. ठिकाण आहे लक्षात ठेवा शहडोल. लक्षात ठेवा शहडोल हे मध्य प्रदेशमधलं ठिकाण आहे. प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी या सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेचं अनावरण केलं, तर ते ठिकाण आहे शहडोल, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. तारीख होती 1 जुलै. 1 जुलै का? कारण 1 जुलै ही राणी दुर्गावती यांची 500वी जयंती आहे. राणी दुर्गावती कोण होत्या, तर 16व्या शतकामध्ये गोंडवानाच्या एक सत्ताधारी होत्या राणी दुर्गावती. या राणी दुर्गावतीची 500वी जयंती होती 1 जुलैला, आणि म्हणूनच याच दिवशी मध्य प्रदेशमधल्या शहडोल या ठिकाणी या राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेचं अनावरण त्या ठिकाणी करण्यात आलं. ॲनिमिया निर्मूलनाचं वर्ष काय ठेवलंय, तर 2047. 2047 पर्यंत भारताला त्या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया मुक्त आपल्याला करायचं आहे. 2047च का, कारण हे भारतीय स्वातंत्र्याचं 100वे वर्ष त्या ठिकाणी आहे. ओके, ह्या मिशनची घोषणा जी आहे ती आपल्या 2023-24च्या बजेटमध्ये करण्यात आली होती.
सिकल सेल ॲनिमियाचं जे काही प्रमाण आहे ते मोस्ट प्रमाण जे आहे ते ट्रायबल्स एरियामध्ये आहे, आदिवासी समुदायामध्ये आहे. त्यामुळं आदिवासी समुदायामध्ये सिकल सेल ॲनिमियामुळं उद्भवलेले जे काही आव्हानं आहेत त्याला तोंड देणं. थोडक्यात या समुदायामध्ये सिकल सेल ॲनिमियाचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळं वेगवेगळ्या आरोग्याच्या तक्रारी ज्या आहेत त्या शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये सुरू झालेल्या आहेत आणि ह्याचं कुठंतरी निर्मूलन करण्यासाठी हे मोहीम त्या ठिकाणी टार्गेट करण्यात आलेली आहे. याचा अर्थ राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमियाचा मेन फोकस काय आहे तर शेड्यूल्ड ट्राईब्स आहे. कारण मोठ्या प्रमाणात हा जो काही ब्लड डिसऑर्डर आहे तो कुठं दिसून येतो तर दिसून येतो तो शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये. आता हे सिकल सेल ॲनिमिया इलिमिनेशन मोहीम आपण बघितली, परंतु सिकल सेल ॲनिमिया नक्की आहे काय हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सो हा जो काही सिकल सेल ॲनिमिया नावाचा डिसीज आहे किंवा ब्लड डिसऑर्डर आहे तो RBCच्या संदर्भात आहे. लक्षात ठेवा, RBCs म्हणजे काय तर रेड ब्लड सेल्स म्हणजेच लाल रक्तपेशी. सगळ्यांना माहीत आहे ह्या लाल रक्तपेशींचा आकार लाल का असतो कारण त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं. हिम म्हणजे रेड कलर, रेड हिमोग्लोबिनचा कलर लाल असतो म्हणून रक्तपेशींचा कलर कसा झालेला असतो लाल झालेला असतो. आणि ह्या हिमोग्लोबिनचं सर्वात महत्त्वाचं काम काय आहे तर ऑक्सिजन कॅरिंग करणं. सो RBC मध्ये ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन जे आहे त्याला हिमोग्लोबिन म्हटलं जातं आणि ह्या हिमोग्लोबिनमध्ये ॲबनॉर्मॅलिटी होते आणि ह्या हिमोग्लोबिनमध्ये ॲबनॉर्मॅलिटी आल्यामुळं ह्या जे काय RBCs जो आहे त्यांचा आकार जो गोल असतो तो वेगळ्या प्रकारचा होतो. कसा होतो तो सिकल सारखा होतो. सिकल म्हणजे काय विळा. विळा म्हणजे काय तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये खुरपा हा शब्द ऐकला असेल बघा. ओके, खुरप्यासारखा होतो किंवा विळ्यासारखा होतो. सिकल म्हणजे विळा आणि म्हणून त्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. सो सिकल सेल ॲनिमिया हा एक ब्लड डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये हिमोग्लोबिन त्या हिमोग्लोबिनमध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते आणि ह्या ॲबनॉर्मॅलिटीमुळं लाल रक्तपेशींचा आकार जो आहे तो बदलतो म्हणजे कसं होतं जो गोल असतो तो विळ्यासारखा होतो किंवा चंद्रकोराप्रमाण होतो. बघा चंद्रकोर कशी असते अशी असते तर चंद्रकोराप्रमाण होतो. त्यामुळं काय होतं त्या ज्या काय ब्लड व्हेसल्स आहेत त्या ब्लड व्हेसल्समधून अशा प्रकारच्या लाल रक्तपेशींचा प्रभाव काय होतो तो खंडित होतो किंवा व्हायला त्या ठिकाणी अडचण येत असते. ओके, सो हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे जे मी त्या ठिकाणी इथं दिलेली आहे. सो इथं लक्षात येते का बघा, इथं तुम्हाला लाल रक्तपेशींचा आकार असा गोलाकार दिसतोय, परंतु ह्या लाल रक्तपेशींमध्ये हे डॉट डॉट काय आहे तर त्या ठिकाणी हिमोग्लोबिन आहे. ते हिमोग्लोबिनमध्ये डिसऑर्डर होते. हा हिमोग्लोबिनमध्ये डिसऑर्डर झाली की तुम्हाला हा लाल रक्तपेशींचा आकार जो आहे ना तो चंद्रकोराप्रमाणे किंवा विळ्यासारखा झालेला दिसतो. त्यामुळे त्याला सिकल सेल ॲनिमिया म्हणतात. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा सिकल सेल ॲनिमिया हा जो काही ब्लड डिसऑर्डर आहे तो कशाच्या संदर्भात आहे तर RBCsच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे. आणि याच्यानंतर एकदा काय लाल रक्तपेशींचा आकार वेळासारखा झाला तर इथं लक्षात येते बघा तुम्हाला ह्या ब्लड वेसल्स आहेत. ह्या ब्लड वेसल्समध्ये ह्या अशा अडकून पडतात, त्याच्यामुळं रक्तपुरवठा व्हायला थोडं अडचण त्या ठिकाणी होत असते. आणि मग एकदा का ह्या रक्तपुरवठा थांबला तर आवश्यक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा होत नाही कारण हिमोग्लोबिन हा एकमेव घटक आहे जो रक्ताच्या माध्यमातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन कॅरी करत असतो. ओके, त्यामुळं मग विविध हेल्थ कॉम्प्लिकेशन्स त्या ठिकाणी यायला सुरू होत असतात. ओके, सो बेसिकली हा काय आहे तर अनुवांशिक रक्तविकारांचा समूह आहे. म्हणजेच हा एक जिनेटिक ब्लड डिसऑर्डर आहे म्हणजे हेरिडिटरी आहे. जर आईला असेल तर मुलाला होऊ शकतो, वडिलाला असेल तर मुलांना त्या ठिकाणी होऊ शकतो. हेरिडिटरी जेनेटिक ब्लड डिसऑर्डर आहे. लाल रक्तपेशींमधील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिन प्रथिनांमध्ये ॲबनॉर्मॅलिटी किंवा असामान्यता येते. त्यामुळं लाल रक्तपेशींचा आकार हा विळासारखा होतो. अगदी सोपं आहे. बऱ्याच लोकांना समजलं नसेल तर आज समजलं असेल की नक्की सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय. हे का घेतो आपल्या क्लासचं किंवा आपल्या लेक्चरचं वैशिष्ट्य हेच आहे की मी जर तुम्हाला फक्त सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मिशन शिकवलं तर हा माझं वैयक्तिक नैतिक कर्तव्य आहे की सिकल सेल ॲनिमिया हे काय आहे तुम्हाला समजून सांगावं. कारण त्याच्यातून काय होईल तुम्हाला जाता जाता ह्या सिकल सेल ची एखादी सायन्सची बीट क्लिअर होऊ शकते किंवा भविष्यात तुम्हाला याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की नक्की सिकल सेल ॲनिमिया काय प्रकार आहे. सो होप सो तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया कळालं असेल. ओके, येस. नंतर आहे बघा राजस्थानात किमान उत्पन्न विधेयक त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यामुळं राजस्थानमधल्या लोकांना आता किमान 125 दिवसांच्या वेतनाची हमी त्या ठिकाणी दिली जाणार आहे. सगळ्यांना माहीत आहे देशामध्ये मनरेगा नावाचा कायदा आहे. या मनरेगा कायद्याअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला किंवा अकुशल कामगाराला 100 दिवसाच्या रोजगाराची हमी त्या ठिकाणी दिली जाते. 365 दिवसापैकी त्याला किमान 100 दिवस
रोजगार देण्याची हमी त्या ठिकाणी दिली जाते. ओके, 100 प्लस आणखीन 25 म्हणजे जवळजवळ 125 दिवसांची वेतनाची हमी देण्यासाठी जो काही राजस्थान सरकारनं कायदा केलेला आहे त्याला किमान उत्पन्न विधेयक असं म्हटलं जाते. प्रश्न विचारला जाऊ शकतो की किमान उत्पन्न विधेयक मांडणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं आहे, तर ते आहे राजस्थान. ओके, विधेयकाचं नाव आहे किमान उत्पन्न हमी विधेयक 2023. अशा प्रकारचे विधेयक आणणारं राजस्थान देशातलं पहिलं राज्य आहे जिथं शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना किमान 125 दिवसांच्या वेतनाची हमी त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, किमान उत्पन्न विधेयकामध्ये त्या भागातल्या नागरिकांना किमान किती दिवसांचं वेतन दिलं पाहिजे किंवा किमान किती दिवस रोजगार उपलब्ध करायला पाहिजे? 125. हे 125 कुठून आलं, तर मनरेगाचे 100 प्लस अतिरिक्त 25, 100 प्लस 25 हे झाले 125. सो भारतामध्ये जो काही मनरेगा नावाचा कायदा आहे त्याच्यामध्ये 100 दिवसाचा रोजगार देणं अपेक्षित आहे, परंतु त्याच्यामध्ये आणखीन 25 दिवस राजस्थाननं वाढवलेले आहेत आणि राजस्थान म्हणते की आमच्या राज्यातल्या शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या शहरी आणि ग्रामीण भागातल्या अकुशल मजुरांना आम्ही किमान 125 दिवसांचा रोजगार त्या ठिकाणी देऊयात. याच्यासोबत आणखीन काय केलंय, तर सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेअंतर्गत किमान 1000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुणाला? जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग लोक असतील, विधवा असतील किंवा एकल महिला असतील, ह्यांना त्या ठिकाणी याच उत्पन्न विधेयकाच्या अंतर्गत दर महिन्याला किमान 1000 रुपयाचं पेन्शन देण्याचा निर्णय देखील या विधेयकाच्या अंतर्गत राजस्थान सरकारनं घेतलेला आहे. प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की किमान उत्पन्न विधेयक आणणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते आहे राजस्थान. ओके, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत ह्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी आली होती आणि मला असं वाटतं की ह्या बुलेटवरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना? चलो नेक्स्ट, राजस्थान सरकारनंच आणखीन एक विधेयक त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्या विधेयकाचं नाव आहे मृतदेहाचा सन्मान विधेयक 2023. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो ऑनर ऑफ डेड बॉडी बिल 2023. काही वेगवेगळ्या आपत्ती होतात आणि ह्या आपत्तीमध्ये काही व्यक्तींचा मृत्यू त्या ठिकाणी होतो. फॉर एक्झाम्पल, एखादं शासकीय रुग्णालय आहे आणि ह्या शासकीय रुग्णालयामध्ये एखाद्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं एखाद्या मातेचा मृत्यू झाला किंवा त्या बाळाचा मृत्यू झाला, तर इथं डॉक्टरांचा हलगर्जीपणा आहे आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळं त्या मातेचा मृत्यू झालेला असेल किंवा बाळाचा मृत्यू झालेला असेल, कारण त्यांनी त्यांची ड्युटी व्यवस्थित केलेली आहे. मग त्यावेळेला त्यांचे नातेवाईक किंवा ते संबंधित लोक काय करतात, ती जी काही डेड बॉडी आहे ती डेड बॉडी स्वीकारण्यास नकार देतात, कारण त्यांचं म्हणणं असतं की जो काही रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे त्याला शिक्षा द्या किंवा आम्हाला नुकसान भरपाई द्या, आमच्या लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अशा वेळेला हे जी काही लोक आहेत हे लोक डेड बॉडी सहित उपोषणाला वगैरे बसतात आणि त्या डेड बॉडीचा डिसरिस्पेक्ट होतो असं राजस्थानचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. त्यामुळं तुम्हाला ज्या काही मागण्या मागायच्या आहेत त्या विदाऊट डेड बॉडी मागा. म्हणजेच पहिल्यांदा तुम्ही ती डेड बॉडी जी आहे ती तुमच्या ताब्यात घ्या, त्याचं प्रॉपर क्रिमेशन किंवा अंतिम संस्कार करा आणि नंतर ज्या काही तुमच्या डिमांड्स आहेत त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. परंतु जी काही मृत झालेली व्यक्ती आहे त्याची बॉडी घेऊन तुम्ही आंदोलन करत असाल तर आम्ही तुम्हाला शिक्षा त्या ठिकाणी देऊ शकतो. पटकन तुमची बॉडी क्लेम करा आणि पटकन त्या बॉडीचं अंतिम संस्कार करा, अन्यथा जे काही स्थानिक प्रशासन आहे ते स्थानिक प्रशासन डेड बॉडी तुमच्या हातातून घेऊन जाईल आणि परस्पर त्या ठिकाणी त्या बॉडीचा अंतिम संस्कार करेल. सो हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं, पण आयोग काय प्रश्न विचारू शकतं किंवा संबंधित यंत्रणा तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतात? मृतदेहाचा सन्मान विधेयक खालीलपैकी कोणत्या राज्यानं मंजूर केलेलं आहे, तर ते राज्य आहे राजस्थान. याचा उद्देश काय आहे? रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेवर मृतदेह घेऊन नुकसान भरपाई किंवा नोकरीची मागणी करणाऱ्या नातेवाईक आणि अन्य व्यक्तींच्या कृतींचा निषेध करणं. तुम्हाला जे काही तुमच्या डिमांड्स आहेत त्या आम्ही पूर्ण करू, परंतु तुम्ही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेवर मृतदेह घेऊन नुकसान भरपाईची मागणी करू नका. ओके, अशा जर गोष्टी केल्या तर हा शिक्षापात्र गुन्हा असेल, 5 वर्षापर्यंत तुरुंगवास असेल. ओके, याची तरतूद काय आहे, तर मृत व्यक्तीच्या कुटुंबाला लवकरात लवकर मृतदेहावर हक्क सांगणं बंधनकारक असेल आणि जर मृतदेहावर हक्क सांगितला नाही तर जिल्हा प्रशासन जे आहे ते मृतदेह ताब्यात घेईल आणि त्या मृतदेहावर अंतिम संस्कार करेल. ओके, अशा जेव्हा गोष्टी असतात ना तेव्हा ॲनालिसिस लक्षात घ्यायचं की आयोग काय प्रश्न विचारू शकतो. आयोग या गोष्टीवर प्रश्न विचारेल का? नाही, तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. अदरवाईज आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला साधा सिंपल प्रश्न इथंच विचारेल की मृतदेह
मृतदेहाचा सन्मान विधेयक मांडणारं देशातलं राज्य कुठलं आहे? तर राजस्थान. कदाचित देशातलं हे पहिलं राज्य असावं, माझ्या वाचण्यात नाही आलं, परंतु कदाचित राजस्थान हे पहिलं राज्य असावं. सो बघा, आपल्या लेक्चरमध्ये आपण कन्फ्युजन होऊ नये किंवा इकडं तिकडं कुठे न टॉपिक टाकता हे दोन टॉपिक लगेच एकासोबत टाकलेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारची दोन विधेयक आपण राजस्थानच्या संदर्भात ऐकले होते. एक आहे किमान उत्पन्न विधेयक, ज्याच्यामध्ये 125 दिवसाचा रोजगार दिला जाणार आहे, आणि दुसरं आहे मृतदेहाचा सन्मान विधेयक, ते पण राजस्थानचं त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना? ओके, येस. नंतर काही योजना आपण बघूयात, ज्या योजना विविध राज्य सरकारनं त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. त्यातली पहिली आहे मिशन शक्ती स्कूटर योजना. ओके, बेसिकली शक्ती आपण महिलांना नाव देत असतो, आणि स्कूटर म्हणजे काय, तर महिलांना स्कूटर घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं त्या ठिकाणी आहे. स्कूटर किंवा टू व्हीलर घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. ओडिशा राज्य सरकारची योजना आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मान्यता दिलेली आहे. ऑब्व्हियसली लाभार्थी आहेत महिला. 1 लाख रुपयांपर्यंतच्या बँक कर्जावर व्याज सवलत देऊन स्कूटर खरेदी करण्यास त्या ठिकाणी सक्षम बनवायचं आहे. म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट स्वतःहून महिलांना स्कूटर किंवा गाडी घेऊन देणार नाही, तर ज्या महिलांनी 1 लाख रुपयेपर्यंतची टू व्हीलर घेतलेली आहे त्यांच्यावर बँक कर्जावर व्याज सवलत दिली जाईल. फॉर एक्झाम्पल, एका व्यक्तीने एखाद्या महिलेने 1 लाख रुपयाची स्कूटर घेतलेली आहे, आणि ही स्कूटर घेतली आहे बँक ऑफ बडोदाकडून, ओके, किंवा SBI कडून घेतली, आणि ह्याच्यासाठी व्याज दर आहे समजा आपण 7%. ओके, याचा अर्थ परतफेड करताना त्या महिलेला 1,07,000 रुपये त्या ठिकाणी त्या बँकेला द्यायचे आहे. 7% व्याज. सो 7% व्याज दरानं बँक ऑफ बडोदाकडून एखाद्या महिलेनं कर्ज घेतलेलं त्या ठिकाणी आहे. गव्हर्नमेंट काय म्हणते, तुम्ही कर्ज घ्या, त्या कर्जाची व्याजाची सवलत आम्ही देऊ. म्हणजे 2% समजा फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट भरेल, तुम्हाला 5% त्या ठिकाणी भरायचं आहे. किंवा काही काही केसेसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं व्याज भरण्याची देखील गरज त्या ठिकाणी नाही आहे. सो मिशन शक्ती स्कूटर योजना ओडिशा सरकारने सुरू केलेली आहे, जिथं 1 लाख रुपयापर्यंतची जर तुम्ही कर्ज घेतलं असेल स्कूटर खरेदीसाठी, त्याच्यामध्ये व्याज सवलत दिली जाईल. नंतर आहे जगन्नाथ अम्मा वोडी योजना. लक्षात ठेवा, ही योजना आहे आंध्र प्रदेशची. मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी त्याचं अनावरण केलंय. याच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार आणि मातांना सक्षम बनवणं हा त्याचा उद्देश आहे. कारण याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, बऱ्याच मुलांना पैसे नसल्यामुळे त्यांच्या घरातले लोक शाळेत पाठवत नाहीत, म्हणून आंध्र प्रदेश सरकारनं असं ठरवलेलं आहे की जे काही मुलं आहेत त्यांना मुलांना शाळेत घालवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्या ठिकाणी मातांना वार्षिक 15,000 रुपये त्या ठिकाणी दिले जातील. ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्या लाभार्थी महिलांना वर्षाला 15,000 रुपये दिले जातील. या 15,000 रुपयाच्या माध्यमातून त्यांनी वर्षभर त्या मुलांना शिक्षणाचा खर्च त्या ठिकाणी करायचा आहे. सो आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला इथंच विचारेल की जगन्नाथ अम्मा वोडी योजना कोणत्या राज्य सरकारनं सुरू केलेली आहे? आंध्र प्रदेश. आणि याच्यामध्ये महिलांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी किती रक्कम दिली जाणार आहे? तर 15,000 रुपये. ओके, येस. चलो नेक्स्ट. नंतर आहे इकोसिस्टम्स रजिस्ट्री, म्हणजे शिक्षण परिसंस्था नोंदवही. काय प्रकार आहे, तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ह्याची निर्मिती केलेली आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षामध्ये बालवाडीत प्रवेश केलेला जो काही विद्यार्थी आहे त्याला एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल, आणि हा विशिष्ट क्रमांक आधार क्रमांकाशी जोडला जाईल. जसं एखाद्या मुलानं बालवाडीत प्रवेश घेतला, त्याला लगेच एक स्पेशल क्रमांक दिला जाईल, विशिष्ट क्रमांक, आणि तो विशिष्ट क्रमांक आधार क्रमांकाशी जोडला जाणार. आणि हा क्रमांक त्याला एकदा जोडला तर तो त्याच्या शालेय शिक्षणापासून त्याच्या उच्च शिक्षणापर्यंत कायम असेल. हा जो काही स्पेशल नंबर त्याला मिळालेला आहे, जो आधार कार्ड सोबत लिंक केलेला आहे, तो त्या ठिकाणी त्याच्या उच्च शिक्षणापर्यंत कायम असणार आहे, आणि याच्या माध्यमातून तो त्याचे शाळेची सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्र त्या एज्युलॉकरमध्ये त्या ठिकाणी टाकू शकतो. सो याच क्रमांकाचा आधार घेत तो त्याची सर्व शैक्षणिक कागदपत्र किंवा प्रमाणपत्र आहे तो त्या ठिकाणी सेव्ह करू शकतो, जेणेकरून डॉक्युमेंट्स हरवण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येणार नाही. ओके, येस. नंतर सगळ्यांना माहीत आहे की जे काही BPL आहेत, दारिद्र्यरेषेखालची लोक आहेत, त्यांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुष्मान भारत नावाची योजना केंद्र सरकारनं सुरू केलेली आहे. त्याला पंतप्रधान जन आरोग्य योजना देखील म्हणतात, ज्याच्यामध्ये प्रति कुटुंब 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा त्या ठिकाणी एखाद्या वर्षाला त्या ठिकाणी दिला जातो. आणि या योजनेचा विस्तार किंवा या योजनेचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्या ठिकाणी आयुष्मान भव नावाचा एक उपक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं
1 ऑगस्ट 2023 रोजी सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य योजनांचा सर्वसमावेशक आणि संपूर्ण विस्तार सुनिश्चित केला जाणार आहे. म्हणजे ग्रामीण किंवा शहरी भागांमध्ये आरोग्यासाठी ज्या काही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवल्या जाणार आहेत. आणि दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्याचे इच्छित लाभार्थ्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे. एखादी योजना स्तनदा मातांसाठी असेल तर स्तनदा मातांना जाऊन सांगणं की अशा प्रकारची योजना आम्ही स्तनदा मातांसाठी सुरू केलेली आहे, किंवा इंद्रधनुष नावाची स्कीम आहे जिथं मुलांचं युनिव्हर्सल वॅक्सिनेशन लसीकरण त्या ठिकाणी केलं जातं. तर तिथं सांगायचं की लहान मुलांची लसीकरण योजना आहे, या टप्प्यामध्ये ह्या प्रकारच्या लसी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. सो इच्छित जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणं हे आयुष्यमान भाऊचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. आयुष्यमान आपल्या दारी, आयुष्यमान सभा, आयुष्यमान मेळा, आयुष्यमान ग्राम या उपक्रमांच्या माध्यमातून आयुष्यमान भव त्या ठिकाणी राबवलं जाणार आहे. सो बेसिकली आयुष्यमान भव काय आहे तर केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य योजना इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं सुरू केलेला उपक्रम त्या ठिकाणी आहे. पुढची गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा. भारताला एक नवीन IIM त्या ठिकाणी भेटलेली आहे आणि ही IIM आहे IIM मुंबई. IIM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, भारतीय व्यवस्थापन संस्था. बऱ्याच वेळेला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की देशातली नवीन IIM खालीपैकी कोणत्या शहरात स्थापन केली जाणार आहे. त्याच्यामध्ये जर मुंबई ऑप्शन असेल तर आपल्याला असं वाटू शकतं की मुंबईमध्ये तर ऑलरेडीच त्या ठिकाणी IIM असेल म्हणून आपण IIM मुंबई सिलेक्ट करू शकणार नाही. परंतु लक्षात ठेवा, आतापर्यंत मुंबईमध्ये IIM नव्हती परंतु IIT होती आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या शहरामध्ये आत्तापर्यंत IIM नावाची संस्था नव्हती आणि 20 IIM नंतर भारतामध्ये 21वी जी काय IIM आलेली आहे ती आलेली त्या ठिकाणी आहे IIM मुंबई. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. यासाठी संसदेमध्ये एक विधेयक देखील मंजूर करण्यात आलं, त्याचं नाव आहे IIM सुधारणा विधेयक 2023. 4 ऑगस्ट 2023ला ह्याला लोकसभेत मंजुरी मिळाली, 8 ऑगस्ट 2023ला याला राज्यसभेत मंजुरी मिळाली. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही संस्था नव्यानं स्थापन केली जाणार नसून या संस्थेसाठी ऑलरेडी एक संस्था होती, त्याचं नामकरण फक्त IIM मुंबई असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ती संस्था कुठली आहे तर ती संस्था आहे नीती. लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग नावाची मुंबई इथे एक संस्था होती. त्या मुंबईचा संस्थेचा दर्जा वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचं रूपांतर IIM करण्यात आलेलं आहे. म्हणजेच नीती ही संस्था जी आहे ती इथून पुढं IIM मुंबई या नावानं ओळखली जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली लक्षात की ही संस्था नव्यानं स्थापन केली जाणार नसून पूर्वीचीच एक संस्था आहे, त्याचं अपग्रेडेशन केलेलं आहे आणि त्या संस्थेचं नाव बदलून आता IIM मुंबई असं केलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, या संस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी हे IIM सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील ही दुसरी IIM आहे. याच्यापूर्वी नागपूर या ठिकाणी भारतामध्ये महाराष्ट्रात IIM होती. 2 IIM असलेलं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. प्रत्येक राज्यामध्ये एकच IIM त्या ठिकाणी आहे, पण महाराष्ट्रामध्ये 2 IIM आहेत. परंतु याच्यापूर्वी IIM इंदोर जी आहे मध्य प्रदेशमधली, त्याचा कॅम्पस एक मुंबईमध्ये होता, पण सेपरेट IIM आपल्या मुंबईसाठी त्या ठिकाणी नव्हती. काय आहे हे IIM? त्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणतो. ह्याच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी. नियोजन आयोगानं शिफारस केल्यामुळं IIMची स्थापना आपल्या देशामध्ये करण्यात आली. पहिली IIM आहे IIM कलकत्ता, 28 नोव्हेंबर 1961ला ही स्थापन झाली. शेवटची IIM आहे जम्मू, 2016मध्ये ती स्थापन झाली होती आणि त्याच्यानंतर IIM मुंबई आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. आणि मला असं वाटतं की आयोग इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. ओके, आता नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूया. अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे आहे त्याच्यावर आपण परत एकदा नजर त्या ठिकाणी टाकणार आहोत. हा तुमच्यासाठीच उपक्रम आहे. ओके, नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे आणि याची तरतूद आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये करण्यात आली होती. यासाठी अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक 2023 हे संसदेमध्ये मांडण्यात आलं. जितेंद्र सिंह यांनी हे मांडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2008चा कायदा आणि एक संस्था या ठिकाणी विसर्जित झालेली आहे. टोटल 50,000 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी आहे. त्यातले 36,000 कोटी विविध संस्था, विविध उपक्रम, विविध संस्था यांच्या माध्यमातून गोळा केले जाणार आहेत आणि 14,000 कोटी रुपये गव्हर्नमेंट देणार आहे. 23 ते 28 या 5 वर्षासाठी ही योजना असेल. ओके, नंतर काही
त्या संस्थांची सर्वोच्च संस्था म्हणून त्या ठिकाणी ही काम करेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या NRFचं काम काय आहे तर R&Dच्या संदर्भात बजेट आणि आराखडा तयार करणं, नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट वित्तपुरवठा करणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की या फाउंडेशनमध्ये गुंतवणूक करतील यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं आणि वार्षिक सर्वेक्षण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. ओके, नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की रचना. ओके, आणखीन एक गोष्ट राहिली, लेखापरीक्षण ऑडिटिंग कोणाकडून केलं जाणार आहे तर भारताच्या कॅगकडून केलं जाणार आहे. नंतर प्रशासकीय मंडळाचा अध्यक्ष असतो पंतप्रधान, उपाध्यक्ष 2 आहेत केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री आणि शिक्षण मंत्री, सदस्य सचिव त्या ठिकाणी आहेत, मुख्य वैज्ञानिक सल्लागार. नंतर अंमलबजावणीची जबाबदारी आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलकडे, त्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची जबाबदारी आहे अंमलबजावणी करणं आणि ह्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे मुख्य वैज्ञानिक सल्लागार. ओके, येस. नंतर भारतामध्ये R&D वरती 0.7% GDPचा खर्च केला जातो ॲज कम्पेअर टू अमेरिका आणि चायनामध्ये हे प्रमाण फार कमी त्या ठिकाणी आहे. नंतर सिकल सेल ॲनिमियाचं निर्मूलन करण्यासाठी भारत सरकारने एक योजना सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे नॅशनल सिकल सेल ॲनिमिया इलिमिनेशन मिशन. त्याच्यामध्ये 2047 पर्यंत भारतातून सिकल सेल ॲनिमियाचं इलिमिनेशन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं अनावरण केलं. शहडोल नावाचं एक ठिकाण आहे 1 जुलै 2023ला. हा एक जेनेटिक ब्लड डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये जो काही हिमोग्लोबिन आहे त्याच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी येते, त्याच्यामुळं रेड ब्लड सेल्स जे आहे त्यांचा आकार बदलतो, जो आकार गोल असतो तो विळ्यासारखा येतो, त्याच्यामुळं बरेच हेल्थ कॉम्प्लिकेशन्स त्यामध्ये येतात. नंतर राजस्थानामध्ये किमान उत्पन्न विधेयक मांडण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं विधेयक मांडणारं राजस्थान हे देशातलं पहिलं राज्य आहे जिथं शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना 125 दिवसांच्या रोजगार त्या ठिकाणी दिला जाणार आहे. मृतदेहाचा सन्मान करण्यासाठी मृतदेह सन्मान विधेयक त्या ठिकाणी राजस्थान सरकारनं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मिशन शक्ती स्कूटर योजना ओडिशा सरकारची आहे जिथं 1 लाख रुपयेपर्यंतचं बँक कर्ज घेणाऱ्या महिलांना व्याज सवलत त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. जगन्ना अम्मा ओडी योजना आंध्र प्रदेशची आहे जिथं मातांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी 15,000 रुपयांची वार्षिक रक्कम त्या ठिकाणी दिली जाणार आहे. नंतर शिक्षण परिसंस्थान नोंदवही, त्याच्यामध्ये बालवडीत गेल्यानंतर त्याच्या नावाने एक विशिष्ट क्रमांक तयार केला जाईल जो आधार कार्डला लिंक असेल. हाच लिंक जो नंबर आहे तो त्याच्या उच्च शिक्षणापर्यंत कायम राहील आणि याच क्रमांकावर तो आपले सर्व एज्युकेशन रेकॉर्ड त्या ठिकाणी सेव्ह करू शकतो. नंतर केंद्र सरकारच्या ज्या काही महत्त्वाच्या आरोग्य संबंधाच्या योजना आहेत त्याचा अवेअरनेस व्हावा, त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं आयुष्मान भव नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. नंतर देशातली 21वी IIM जी आहे ती IIM मुंबई इथं स्थापन केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारनं संसदेमध्ये एक विधेयक देखील मंजूर त्या ठिकाणी केलेलं आहे. नवीन संस्था नाही तर पूर्वीचीच जी नीती नावाची संस्था आहे त्याचं नामकरण किंवा त्याचं अपग्रेडेशन करून IIM मुंबई आहे. पहिली IIM जी आहे ती कलकत्ता इथं होती. नेहरू यांचं इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी होतं. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथं 2 IIM संस्था आहेत. पहिली आहे नागपूर, आता दुसरी IIM मुंबई त्या ठिकाणी आहे. ओके, यस. सो आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनांसहित. तोपर्यंत धन्यवाद.